नमस्कार मंडळी, अमरावती मंडल न्यूज मध्ये सर्व दर्शकांचं मी सुषमा कोटेकर स्वागत करते. सध्या संपूर्ण अमरावतीमध्ये एक विषय खूप चर्चेत आहे आणि तो म्हणजे विद्यापीठाकडून दिला जाणारा एक पुरस्कार, जो पुरस्कार वादाच्या भोवऱ्यामध्ये आलेला आहे. तसेच विद्यापीठाकडून चालवल्या जाणारं प्रशासन या सगळ्यांवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि हे प्रश्नचिन्ह का निर्माण झालं त्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आज आम्ही आलो आहोत. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ अमरावती माझ्यासोबत या संघटनेचे सगळे पदाधिकारी आहेत. सन्माननीय प्राचार्य मिनल भोंडे मॅडम, सोबतच आहेत प्राध्यापक डॉक्टर दिनेश खेडकर, प्राध्यापिका डॉक्टर रेखा मग्गीरवार आणि माझ्यासोबत आहेत अजून डॉक्टर मंगेश अडगोकार. तर ही सगळी मंडळी या शैक्षणिक महासंघाद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे पत्र देऊन विद्यापीठाला जा विचारत आहे. तर बघूया विद्यापीठाकडून काय भूमिका घेण्यात आलेली आहे आणि यांच्या काय मागण्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी मंडल न्यूज यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. सर, आपण सर्वप्रथम येणार आहोत जो पुरस्कार वितरण सोहळा आजच पार पडला आहे 1 मेला बहुतेक. तर हा पुरस्कार सोहळा एवढा वादाच्या भोवऱ्यामध्ये का आला? नमस्कार. राष्ट्र के हित में शिक्षा, शिक्षा के हित में शिक्षक और शिक्षक के हित में समाज या त्रिसूत्रीने बद्ध असलेल्या विशेष करून प्राध्यापक व विद्यार्थी ह्यांच्यासाठी म्हणून उभारलेल्या पूर्वीचं शिक्षण मंच व सद्यस्थितीत असलेलं अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आमच्या संघटनेने ह्या अतिशय गंभीर अशा विषयावर एक चिंतन करून आणि या विषयाच्या खोलात जाऊन जेव्हा विचार केला तेव्हा अनेक यामधील पुरस्कार हे अतिशय चुकीच्या पद्धतीने, नियमबाह्य पद्धतीने दिल्या गेलेले आहेत, नियम डावलल्या गेलेले आहेत हे लक्षात आलं आणि या संदर्भात आम्ही परवा माननीय कुलगुरूंची भेट सुद्धा घेतली. त्याबरोबरच अनेक आमचे मुद्दे 7 फेब्रुवारीला दिलेलं निवेदन आणि त्याबरोबर इतरही मुद्द्यांवरती चर्चा, अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी आम्ही विद्यापीठामध्ये ही सभा आयोजित केलेली होती आणि त्यामध्ये अतिशय कळकळीने हा विषय तिथे प्रस्तुत केला. पण आमचं दुर्दैव की त्यावर अंमलबजावणी न होताही आज पुरस्कार वितरण सोहळा झालेला. तर या पुरस्कारासाठी जो क्रायटेरिया होता किंवा जी पात्रता हवी होती ती कुठली पात्रता आहे? मला असं वाटतं मी डॉक्टर दिनेश खेडकर सरांना विनंती करते की त्यांनी या संदर्भात थोडं विस्तृत विवेचन करावं. हा जो पुरस्कार आहे सेवा गौरव पुरस्कार आणि ह्या पुरस्कारासाठी एक अमरावती विद्यापीठाद्वारे सूचना प्रसारित केल्या जात असते. ती सूचना प्रसारित केल्या गेली 2 फेब्रुवारी 2024 ला आणि या पुरस्कारासाठी एक विद्यापीठाचं रेग्युलेशन आहे, ज्या रेग्युलेशनला धरून ही सगळी कारवाई करायची असते. ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे पुरस्कार दिले जातात त्या पुरस्कारांमध्ये प्राचार्य किंवा संचालक, त्यानंतर प्राध्यापक, त्यानंतर विद्यापीठाचे कर्मचारी, ज्यामध्ये प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणी आणि त्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी जो महाविद्यालयांमधून असतो, अफिलिएटेड कॉलेजेसच्या 5ही जिल्ह्यांच्या, असे हे पुरस्कार आहेत. 5 पुरस्कार आहेत ते आणि ह्या 5 पुरस्कारांचं वितरण करण्यासाठी किंवा त्या पुरस्कारांसाठी निवड करण्यासाठी काही नियम घालून दिलेले आहेत आणि त्या नियमाच्या अंतर्गत राहून हे रेग्युलेशन आहे, नियमावली आहे. ह्या रेग्युलेशनच्या बाहेर कुणालाही जाता येणार नाही आणि त्याच्यामुळे ह्या रेग्युलेशनच्या आधारेच ती कारवाई होणं अपेक्षित होतं. आता प्रत्येक पुरस्कारासाठी ज्या आधारे निवड केल्या जावी त्याचे क्रायटेरियाज ह्या रेग्युलेशनच्या 10व्या कलमानुसार ठरवलेले आहेत आणि त्यामध्ये प्राचार्यांसाठी काय असावे, शिक्षकांसाठी काय असावं, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी वर्गासाठी काय पात्रता आहेत, त्याला पात्रता म्हणण्यापेक्षा ते निकष आहेत की ज्या निकषांच्या आधारे अर्ज जी आलेली असतील त्या अर्जांचं मूल्यांकन या समितीने करावं आणि त्या पात्रतांना आधारित असलेले जे काही डॉक्युमेंटेशन असेल ते डॉक्युमेंटेशन सगळं तपासून गुणांकन करावं आणि त्यानंतर त्या गुणानुसार जो टॉपला येईल, मेरिट ऑर्डरमध्ये जो टॉपला येईल त्याला हा पुरस्कार घोषित करावा, अशी एक संवैधानिक पद्धत या पुरस्कार वितरणामध्ये असायला हवी होती. आणि ह्या पुरस्काराला एक अत्यंत उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने पुरस्कार वितरित होत होते की वेगवेगळ्या स्तरात असलेला हा पुरस्कार, त्यासाठी अनेक अर्ज यायची आणि ती अर्ज आल्यानंतर त्या अर्जांचं मूल्यांकन केलं जायचं या समितीच्या माध्यमातून आणि नंतर हा पुरस्कार घोषित व्हायचा. परंतु दुर्दैवानं
झालं असं की या वर्षीच्या पुरस्कार जे नोटिफिकेशन विद्यापीठाने काढलं, त्या नोटिफिकेशनच्या रिस्पॉन्समध्ये म्हणजे त्या नोटिफिकेशननुसार 30 मार्च पर्यंत आपल्याला सगळ्यांना पुरस्कारासाठी अर्ज करायचे होते. आणि त्यामध्ये झालं असं की यामध्ये अनेक कॅटेगरीजमध्ये पुरस्कारासाठी अर्ज झाली नाही. हे पण खरं तर विद्यापीठाचं दुर्दैव म्हणावं लागेल की विद्यापीठाचा एवढा मोठा पुरस्कार, प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार, परंतु त्यासाठी आपल्याला कुठून अर्जही प्राप्त होत नाहीत. विद्यापीठाच्या संपूर्ण परीक्षेत्रासाठी दुर्दैवाची ही बाब आहे की ह्या पुरस्कारांसाठी अर्जांची रेलचेल असायला हवी होती, परंतु इथे अर्जच नाहीत. आणि किती ठिकाणी अर्ज नाहीत ते पण मला आपणास सांगायला पाहिजे. तत्पूर्वी मला हे सांगा की या पुरस्कारासाठी तब्बल किती अर्ज आले होते, नामांकन किती? आता एक्झॅक्ट अर्ज किती आले होते हे तर त्या समितीलाच माहिती आहे. त्या बाबतीत आपल्याला सांगता येणार नाही की किती अर्ज आलेले होते, परंतु किती अर्ज कोणत्या कॅटेगरीमध्ये अर्ज आले नाही त्याविषयी मात्र आपल्याकडे माहिती जी प्राप्त झालेली आहे, ती प्राप्त झालेली माहिती अशी आहे की प्राचार्य महिला हे सगळे पुरस्कार मागच्या अधिसभेच्या सूचनेनुसार डबल केले गेले, नंबर त्यांचा डबल केला गेला आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये एक महिला अशा पद्धतीनं पूर्ण पुरस्कार पुरुष आणि महिला अशा दोन संवर्गामध्ये दिला. त्यापैकी प्राचार्य महिला संवर्गात एकही अर्ज प्राप्त झाला नाही. त्यानंतर द्वितीय श्रेणी अधिकारी पुरुष आणि महिला दोन्ही संवर्गात अर्ज प्राप्त नाही आहे. वर्ग 3 मध्ये महिला पुरुष संवर्गात अर्ज प्राप्त झाला नाही. वर्ग 4 मध्ये एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. जेवढं 5 जिल्ह्यांचं विद्यापीठाचं काम असूनही जर हे अर्ज तिथे प्राप्त होत नाही तर ही एक शोकांतिकाच आहे. हो, यातला हा प्राचार्याचा 5ही जिल्ह्यातील पुरस्कार आहे, परंतु सोबतच याच्यात हे जे म्हणजे विद्यापीठाचं जिथं प्रशासन आहे त्यातले देखील अर्ज विद्यापीठामध्ये मला एक सांगा की हे अर्ज प्राप्त न होण्याचं कारण काय असू शकतं? कदाचित असे असू शकेल की ही जी अनास्था आहे की हे पुरस्कार फिक्स असतात की काय, किंवा हे पुरस्कार दिल्या जातात ते काही ठराविकच लोकांना दिल्या जाणार असल्यामुळं ती एक अनास्था पण असू शकते की त्यात आपण अर्ज न केलेलाच बरा आणि मग त्याला अर्ज आलेले नाही. आणि जर अर्ज आलेले नसतील तर एक सरळ साधारण प्रक्रिया अशी होती की या समितीने किंवा विद्यापीठ प्रशासनाने हे अर्ज मागण्याची मुदत वाढवून द्यायला हवी होती. आणि ती मुदत वाढवण्यासाठीचा चान्स असाही होता की मार्च महिना होता, त्या 30 मार्चला ती मुदत संपली आणि त्याच्यापासून तर तब्बल 2 महिने होते ही प्रक्रिया पूर्ण राबवायला. त्यामुळे सहज शक्य होतं की मुदत वाढवून देऊन पुन्हा कदाचित असंही होते ना की अर्ज करायचा होता परंतु त्या मुदतीत नाही झाला करणं, मग थोडीशी एक संधी. या रेग्युलेशन मध्ये स्ट्रिक्टली असं म्हटलेलं आहे की यात जे अर्ज उशिरा प्राप्त होतील ते सगळे अर्ज आपण विचारात घेणार नाही. आणि त्यामुळे कोणाला अर्ज करता येत नव्हता, परंतु विद्यापीठाने जर ही संधी दिली असती तर कदाचित अर्ज आले असते. परंतु मूळ आक्षेपच आपला त्या विषयावर आहे की ह्या पर्टिक्युलर डेट मध्ये आलेले नाहीयेत अर्ज आणि त्यानंतर मग जर पुरस्कार घोषित करायचे तर ती डेट एक्सटेंड करणं हा एकमेव पर्याय होता. परंतु ह्या समितीने एक फार चुकीचा पायंडा या निमित्तानं पाडला ज्यासाठी आपण आक्षेप नोंदवलेला आहे आणि महामहिम राज्यपालांकडे देखील आपण ह्या विषयाची तक्रार दाखल केली आहे. अशा तक्रारी अनेक आहेत, म्हणजे ही शैक्षणिक महासंघाची तक्रार तर आहेच, परंतु अशा इतर संवर्गांच्या बाबतीत देखील तक्रारी दाखल झालेल्या आहेत विद्यापीठाकडे आणि महामहिम राज्यपालांकडे देखील तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्याची माहिती संघटनेकडे आलेली आहे. तर मला महत्वाचं सांगायचं की इथे समितीने काय केलं की ही डेट एक्सटेंड न करता काही लोकांना त्यांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी सांगितले. म्हणजे समितीला हे माहिती होतं की फॉर एक्झाम्पल आता आपण इथं म्हणूया की एक बोरगाव मंजूच्या माननीय प्राचार्य आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर आता ह्या माननीय प्राचार्यांचं काम 5ही जिल्ह्यातलं काम या समितीला माहिती होतं आणि म्हणून समितीने त्यांचा पुरस्काराचा प्रस्ताव मागितला आणि त्यांनाच पुरस्कार घोषित देखील केला. त्यांचाच प्रस्ताव आणि त्यांनाच पुरस्कार म्हणजे ठरलेच असं म्हणायला हरकत नाही. इथं व्हायला असं पाहिजे होतं की 10 प्राचार्यांचे प्रस्ताव आले, कारण महिला प्राचार्य कमी नाहीत अमरावती विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये भरपूर प्राचार्य आहेत, तर ते प्रस्ताव मागवायला हवे होते. त्यातून मेरिट ऑर्डरवर आपण निवड करू शकलो असतो आणि एका कार्यतत्पर प्राचार्याला आपण सन्मानित करण्याची ही विद्यापीठाला संधी होती. ती पुरस्काराची संधी त्या व्यक्तींची गेली असं आपलं स्पष्टपणे मत आहे आणि म्हणून आपण यावर आक्षेप घेतला की समितीने संधी द्यावी, इतरांना देखील संधी द्यावी आणि मग कंपॅरिझन व्हावं की यात किती अर्ज आता बोलवलेल्या समितीने
पुन्हा एकदा अनाउन्समेंट करून जर अर्ज बोलवले गेले असते तर त्यामध्ये आलेले अर्ज आणि मग समितीला तो अधिकार आहे अर्थात की याच्यात दिलेले आहेत या रेग्युलेशन मध्ये. तुम्हाला थोडं थांबवते मी. जर हे अशा पद्धतीचे नामांकन जेव्हा प्राप्त झाले नाहीत तेव्हा विद्यापीठाकडून न्यूजपेपरला किंवा मीडियामध्ये अशा पद्धतीचं काही देण्यात आलं होतं का? कुठल्याही प्रकारची बातमी देण्यात आली नाही की या संवर्गासाठी अजूनही नामांकन प्राप्त झालेले नाहीये तर पुन्हा संधी देण्यात येते असं कुठल्याही प्रकारची बातमी? एक्सटेन्शनच आहे ना, डेट वाढवली नाही. आणि मला जर लक्षात आहे की आपल्याला त्या तारखेनंतर अर्ज करताच येत नाही तर कोणी करणारच नाही अर्ज ना, कारण ह्या रेग्युलेशन मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की त्यानंतर अर्ज स्वीकारल्याच जाणार नाही, ते अर्ज समिती समोर येणारच नाही, त्यामुळे कोणी अर्ज नाही करणार. तर आता या समितीमध्ये किती लोक आहेत आणि ते कोणते आहेत? या समितीमध्ये जो समावेश आहे त्या समितीचं कॉन्स्टिट्यूशन मी तुमच्या समोर सांगतो तुम्हाला. यामध्ये माननीय कुलगुरू या समितीचे अध्यक्ष असतात. त्यानंतर माननीय व्यवस्थापन परिषदेचे सदस्य 2 सदस्य याचे सन्माननीय सदस्य असतात. त्यानंतर कुलगुरू नामित शैक्षणिक कार्यामध्ये उल्लेखनीय योगदान असलेली एक व्यक्ती असते आणि सोबतच आपल्या विद्यापीठाचे माननीय कुलसचिव असतात आणि एक कुलसचिवांच्या नॉमिनेटेड एक मेंबर, ही पण एक बदल आपल्याला ह्या वर्षी रेग्युलेशन मध्ये करण्यात आलेला आहे. तर असे 5 सदस्य या समितीचे असतात आणि सरप्राइझिंगली आता त्याला काय म्हणावं सांगता येत, परंतु जे हे सदस्य आहेत या सदस्यांची जर आपण नावं पाहिली तर ह्या सदस्यांच्या नावांमध्ये संघटनांचे अधिकारी किंवा संघटनांचेच अध्यक्ष या सगळ्या पूर्ण समितीचे सदस्य आहेत. आता याच्यामध्ये पहिला शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून असलेले सदस्य माननीय प्रवीण रघुवंशी जे आपल्या नुटा संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर माननीय डॉक्टर RD सिकची साहेब, ते प्राचार्य फोरमचे अध्यक्ष आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून माननीय कुलसचिवांनी नामित केलेले प्राध्यापक श्री अजय देशमुख हे विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आहेत. आता अर्थातच मी ज्या संघटनेचा अध्यक्ष किंवा मी ज्या संघटनेचा पदाधिकारी असेल त्या संघटनेच्या लोकांना झुकत माप देण्याची शक्यता आहे, तो सॉफ्ट कॉर्नर येण्याची शक्यता आहे. आपण डिग्निटीला कोणाच्या चॅलेंज नको करायला, परंतु ती शक्यता आहे. त्यामुळे मला माझं एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी जर एका पदावर आहे तर मी त्या समितीचा सदस्य म्हणून कार्यच करणार नाही, करू नये शक्यतो. परंतु हे झालं आणि हे झाल्यानंतर मात्र जे दिसते की इथे पक्षपातीपणा न होता हे सगळं व्हायला पाहिजे होतं, परंतु ते न होता बरं जे प्रस्ताव आलेले त्या संदर्भात देखील आपण बोललं पाहिजे की जे प्रस्ताव आले त्या प्रस्तावांमध्ये मेरिट ऑर्डरनुसार हे व्हायला पाहिजे. हे रेग्युलेशनच सांगते की या रेग्युलेशन मध्ये 10व्या कलमानुसार जे पॅरामीटर्स दिलेले आहेत ते सगळे पॅरामीटर्स वर प्रत्येक शिक्षक प्राचार्यांचं इव्हॅल्युएशन होणं गरजेचं आहे. आता ह्या 2023च्या रेग्युलेशन मध्ये मी प्राचार्य, संचालक आणि शिक्षकांकरता असलेले निकष 15 निकष आहेत. ह्या 15 निकषांमध्ये त्यांनी केलेलं सगळं काम जे आहे ते कामाच्या संदर्भात त्यांना डॉक्युमेंट सादर करायचे आणि ते डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करून समिती त्यांना गुणांकन करेल आणि मग कुणाचे गुण किती होतात त्यानुसार सगळ्यात जास्त गुण असलेल्या शिक्षकाचा, प्राचार्याचा, अधिकाऱ्याचा पुरस्कारासाठी नाव हे समितीने सुचवायचं असते. परंतु हे कितपत झालं, आपण हे सगळं समितीच्या अंदर झालेलं जे काम आहे त्या कामासंदर्भात आपण विद्यापीठाला ही विनंती केली की याची सखोल चौकशी करा, समितीने कशा पद्धतीने काम केलं. कारण एक तक्रार दाखल झालेली तक्रार आमच्यापर्यंत पण पोहोचलेले प्राध्यापकाकडे 10 पेटंट्स, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स आहेत, अत्यंत उल्लेखनीय काम आहे, परंतु त्या प्राध्यापकाला पुरस्कार नाही मिळतात, दुसऱ्या प्राध्यापकाला पुरस्कार मिळतो. तुमच्याकडे ह्या तक्रारी केव्हा आल्या? ह्या सगळ्या तक्रारी एक 2-3 दिवसापूर्वी म्हणजे ह्या पुरस्काराच्या जेव्हा घोषणा झाल्या त्यानंतरच लोकांना माहिती पडेल ना, त्याच्यामुळे त्या नंतरच्या तक्रारी आहेत. आता त्या तक्रारी पण आपल्याकडे डिटेल्ड आहे, ते तर सगळं काम आहे विद्यापीठ प्रशासनाचं की त्याच्यावर सखोल चौकशी करावी आणि ती चौकशी करून हे सत्यता पुढे यावी. आणि हे सगळं होण्यापूर्वी हे पुरस्कार थांबणे गरजेचं होतं, परंतु ते दुर्दैवानं पुरस्कार वितरित करण्यात आलेले आहेत. म्हणून विद्यापीठ प्रशासनाला आमची विनंती माननीय कुलगुरूंना आम्ही तीच केली होती की पुरस्कार थांबवण्यात यावे. महामहिम राज्यपालांना देखील आपण ही विनंती केली होती, परंतु दुर्दैवाने ते घडलं नाही. बरं, आता हे पुरस्कार आज वितरित झाले आहे तर मग आता संघटनेची पुढची भूमिका काय राहील? संघटनेची भूमिका हीच आहे की यापुढे असं होऊ नये आणि जे झालं त्याची चौकशी व्हावी आणि यात जर कुठे दोष कोणाचा आढळत असेल, प्रशासकीय असेल किंवा समिती असेल किंवा कुठेही असेल, तर विद्यापीठाने त्यावर कारवाई करावी आणि पुढे हे घडणार नाही यासाठी ती कारवाई कडक स्वरूपाची असावी आणि हे निर्देश देखील कडक असावे. आता यातला एक अजून दुसरा मुद्दा पण आपल्या समोर मांडायचा जो आमच्या ह्या तक्रारीमध्ये आहे. रेग्युलेशन मुळात हे होतं 2018चं रेग्युलेशन, ज्या रेग्युलेशन मध्ये आपल्याला कारवाई काय करायची याच्यासाठी हे रेग्युलेशन होतं. परंतु यामध्ये ह्या रेग्युलेशनला
अमेंड करण्यासाठी म्हणजे चेंजेस करण्यासाठी अधिसभेने सूचित केलं होतं. आणि अधिसभेने सूचना काय केली होती तर अधिसभेने सांगितलं होतं, ही अधिसभा झाली 12 मार्च 2022 रोजी, आणि अधिसभेने एक सूचना केली की ह्या पुरस्कारांची संख्या डबल करूया आपण. आणि डबल यासाठी करूया की यामध्ये महिलांचा सहभाग व्हावा, म्हणून प्रत्येक संवर्गात एका महिलेला पुरस्कार हा दिलाच गेला पाहिजे. म्हणून पुरस्काराची संख्या जी आहे ती वाढवावी, डबल करावी, आणि मग त्यातून सगळं होईल. मग हे स्पेसिफाईड टार्गेट होतं. त्या टार्गेटसाठी समितीचं गठन करण्यात आलं आणि समितीने रेग्युलेशन मध्ये चेंजेस केले. चेंजेस अपेक्षित काय होते, अधिसभेचा इथं अवमान झाला असं देखील आपल्याला म्हणायला हरकत नाही की अधिसभेने सुचवलं होतं की एवढंच करायचं आहे, नंबर ऑफ पुरस्कार वाढवा आणि महिलांसाठी पुरस्काराची रचना करा. परंतु याच्यामध्ये 3/2018 ला निरस्त करून 1/2023 हे रेग्युलेशन समोर आलं. आणि ह्या रेग्युलेशन मध्ये जे चेंजेस करण्यात आले ते चेंजेस मी तुम्हाला सांगतो. या चेंजेस मध्ये एक तर पहिला चेंज केला कलम क्रमांक 4 मध्ये, जिथे कुलसचिव नामित एक विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी सदस्य या समितीचा सदस्य म्हणून वाढवण्यात आला. हे कोणी याच्यावर सूचना केलेल्या नव्हत्या, अधिसभेने याच्यावर सूचना केलेल्या नव्हत्या, अधिसभेच्या सूचनांच्या बाहेर जाऊन केलेलं हे काम. त्यानंतर दुसरं एक कलम क्रमांक 9 मध्ये पुरस्कारक म्हणून अधिष्ठाता असतात जनरली याच्यात पुरस्कार अनाऊन्स करताना, आणि तिथे नोंद होती की शिक्षक असावा कोणीतरी. त्या शिक्षकाच्या जागी शब्द बदलण्यात आला, व्यक्ती कोणी असावा, व्यक्ती चालेल, म्हणजे मग तो शिक्षक नसला तरी चालेल पुरस्कार घोषित करण्यासाठी. त्यानंतर कलम क्रमांक 10 नुसार फार सिरियस नोट घेण्यासारखं हे आहे की ह्या कलम क्रमांक 10 मधील निकषामध्ये अ1 नुसार प्राचार्य आणि संचालकांसाठीची जी 5 वर्षांची अनुभवाची अट होती ती अट शिथिल करून ती 3 वर्ष करण्यात आली. त्यानंतरचा अजून सिरियस आहे शिक्षकांचा पुरस्कार. शिक्षकांच्या पुरस्कारासाठी 10/2 मध्ये नोंद होती की ज्यामध्ये विद्यार्थ्यांचं माझ्या वर्गातलं अटेंडन्स किती आहे, मी मागच्या वर्षी जे शिकवत होतो हा प्रश्न विचारलेला होता. हा प्रश्न आपण ह्या नवीन सुधारणेत काढूनच टाकला. दुसरा महत्वाचा मुद्दा यातून जो काढून टाकला तो मुद्दा असा की शिक्षक त्याच्या अध्यापन प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर किती करतो, कारण आता तंत्रज्ञानाचा वापर होणं आवश्यक आहे. मग यावरचा प्रश्न हा पण प्रश्न काढून टाकला गेला. त्याच्या पुढे अजून संशोधन आणि लिखाण प्राध्यापकाच्या ओव्हरऑल कारकिर्दीसाठी फार महत्वाचं असतं, कारण आम्ही समाजामध्ये विचार देण्याचं काम करतो, आम्ही समाजामध्ये संशोधनाच्या माध्यमातून नवीन नवीन गोष्टी समाजापुढे आणतो. मग हे करत असताना आम्हाला जे पब्लिकेशन्स करायचे असतात, रिसर्च पेपर पब्लिश करायचे असतात, पहिल्या रेग्युलेशन मध्ये 10/6 आणि 7 मध्ये असं होतं की जे शोध निबंध आम्ही प्रकाशित करू ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या किंवा राष्ट्रीय दर्जाच्या जर्नल्स मध्ये आले पाहिजेत आणि ते जर्नल्स मान्यता प्राप्त असले पाहिजे. अगदी साधी अट होती की ISSN नंबर असावा, MPSR नंबर असावा, ICCSR नंबर असावा, इतकी साधी अट होती. त्यानंतर पुस्तक जर पब्लिश केलेलं असेल तर ऍटलिस्ट त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं असलं पाहिजे, म्हणजे ISBN नंबर त्या पुस्तकाला असला पाहिजे. अगदी साध्या अटी होत्या या, ज्या अटी दर्जा सुचवतात, त्या पब्लिकेशनचा दर्जा सुचवतात. ती अटच काढून टाकली. यात ही अट काढण्याच्या मागचं रिझन काय हे देखील समजत नाही. त्यामुळं ह्या पूर्ण बाबी ज्या चेंज केलेल्या आहेत ह्या का चेंज केल्या गेल्या, याच्या मागचं मोटिव्ह काय होतं हे देखील आपल्याला तपासणं गरजेचं. ह्या ज्या बाबी आता बदलवण्यात आलेल्या आहेत तर संघटनेकडून या सगळ्यांची विचारपूस झाली असेल ना, जाब विचारला गेला असेल ना? हा, हे या निवेदनात आपण आता ते म्हटलंच आहे की हे पण एकदा चेक करा हे का केलं, आणि हे करायची गरजच नव्हती. म्हणजे आता हे सिनेटमध्ये देखील हे प्रकरण येईलच की सिनेट सदस्य विचारतीलच की सिनेटमध्ये जो ठरलेला निर्णय होता की फक्त पुरस्कारांची संख्या वाढवायची होती आणि त्या पुरस्कारांना महिलांमध्ये देखील वितरित करायचं होतं. पण हे कसे बदल केले, हे बदल कोणी सुचवल्याप्रमाणे झालेले, समितीला हा अधिकार आहे का की हे बदल आपणच आपल्या मनाने करून घेऊ शकतो? या पुरस्काराचा थोडासा इतिहास तुम्ही सांगाल का मला, म्हणजे हे पुरस्कार कुठल्या वर्षीपासून सुरू झाले आणि आता त्या पुरस्काराची स्थिती काय आहे? हे पुरस्कार 2018 पासून सुरू झालेले. आधी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार दिले जायचे, परंतु ती संपूर्ण योजना एका विद्यापीठाच्या मार्फत विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य, संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार आणि संलग्नित महाविद्यालय यांना नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल गौरव पुरस्कार प्रदान करण्याबाबत जो नियम बनवला गेला हा 2018 पासून आहे आणि 2018 पासून ही सगळी प्रक्रिया अशा पद्धतीनं सुरू आहे. त्याचं स्वरूप काय, म्हणजे पुरस्कारामध्ये काय काय दिलं जात आहे, काही कॅश म्हणजे या पुरस्काराचं स्वरूप असं आहे, याच्यामध्ये एक प्रमाणपत्र आहे, त्यानंतर शॉल श्रीफळ आणि सोबतच एक 100 ग्रॅम वजनाचं चांदीचं पदक
ज्यावर एका बाजूने विद्यापीठाची मुद्रा आणि दुसऱ्या बाजूने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ वर्धापन दिन गौरवप्राप्त मग संवर्ग प्राचार्य संचालक असं नमूद केलेलं आहे. अच्छा, म्हणजे कॅश प्राइज असं काही त्याच्यामध्ये नाही. नाहीये, पण चांदीचं एक मेडल त्याच्यामध्ये दिलं जात आहे आणि बरोबर. प्रमाणपत्र. बरं, मग ह्या पुरस्काराला घेऊन कुठल्या वेगवेगळ्या संघटनांनी आतापर्यंत तक्रारी केलेल्या आहेत त्या काही तुमच्या कानापर्यंत आहेत? संघटना म्हणून शैक्षणिक महासंघानेच तक्रार दाखल केलेली आज आमच्या तरी माहितीत तेवढंच आहे, परंतु प्राध्यापकांनी मात्र तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात बरं, आता मग या वर्षी. तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या याच्यावर कुलगुरूकडून काय त्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल? माननीय कुलगुरूंनी आमच्या कालच्या म्हणजे 27 तारखेला जे आम्ही निवेदन सादर केलं त्यात सरांनी आश्वासन दिलं की या संदर्भात मी चौकशी करतो आणि याची नियमावली काय आहे, समितीला असे पुरस्कार देण्यासाठी ठरवून कोणाचे अर्ज मागवता येतील का या संदर्भातली माहिती घेतो आणि पुढे हे जे रेग्युलेशनच्या चेंजेस बद्दल आहे या संदर्भात देखील ती चौकशी करतो अशी त्यांनी एक भूमिका त्या दिवशी घेतली. तर ही जी समिती आहे, निवड समिती जी आहे पुरस्काराकरता, याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष यांचं काही प्रमाण आहे का, की त्या निवड समितीमध्ये किती महिला असल्या पाहिजेत त्याचं काही प्रमाण? निवड समितीमध्ये महिला नाहीये, परंतु यामध्ये एक मात्र आहे की व्यवस्थापन परिषदेने नामित केलेले 2 व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य त्यामध्ये असतात. कुलगुरूंचे स्वतः कुलगुरू, त्यानंतर दुसरा एक कुलगुरू नामित शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असलेला एक व्यक्ती आहे, त्यानंतर कुलसचिव नामित एक विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी आहे. ह्या 5 लोकांमध्ये 3 नॉमिनेशन्स आहेत, 4 नॉमिनेशन्स आहेत. हे जे 4 नॉमिनेशन्स आहेत म्हणजे अर्थात या पुरस्कारांची संख्या अशी आहे की 50% पुरस्कार इक्वली महिला आणि पुरुषांना आहे. त्यामुळे तुमचा प्रश्न अगदी साहजिक आहे आणि तो संयुक्तिकही आहे की यात हा देखील विचार व्हायला पाहिजे की यापैकी महिला सदस्य समितीमध्ये असायला हवा, या दिशेनं थोडासा विचार व्हायला हवा. परंतु आजच्या 2023च्या रेग्युलेशन प्रमाणे तरी इथे कुठे रिझर्वेशन म्हणायला किंवा स्पेसिफिकली मेन्शन नाही आहे की इथेही महिला सदस्य आहेत असं आहे. परंतु हा प्रश्न अत्यंत महत्वपूर्ण आहे. संघटना म्हणून आम्ही स्वागत करतो आणि तुमची सूचना नक्कीच पुढच्या सिनेटमध्ये जाऊन पुढच्या सिनेटमध्ये हा प्रश्न लावून इथे महिला सदस्य यावी अशाच पद्धतीनं आपण नक्की काम करू. थँक्यू फॉर सजेशन. कारण आता तुमच्या समोर देखील संयोजन समितीच्या 2 महिला सदस्य आहेत आणि मला सांगताना खूप आनंद होतो. महिला संघटनाच्या विस्ताराबद्दल तुम्ही थोडंसं सांगा म्हणा की जे आपलं पूर्ण विभागात आणि महाराष्ट्रात संघटना आहे. महिला संघटनेचं प्रमुख दायित्व माझ्याकडे महाराष्ट्र स्तरावरचं असल्यामुळे एक खूप आनंदाने आणि एक त्याबद्दलचा सार्थ अभिमानही आहे की आम्ही कोविड कालावधीत सुद्धा 2 ऑनलाईन राज्य स्तरावरचे महिला अधिवेशन घेतले आणि 2 ऑफलाईन सुद्धा झाले. औरंगाबादला झालं, अमरावतीला पण झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं त्यावेळी शिक्षण मंच म्हणून आम्ही तेव्हा काम केलं. तर जवळपास एका कार्यशाळेला 250 महिला, ही काही कमी संख्या नाहीये. आणि अशा 2 स्वयंसिद्ध आणि स्वयंप्रभा, तर या नावाने ज्या कार्यशाळा झाल्या, तर ह्या कार्यशाळेला नुकताच 2016चा जो महाराष्ट्र विद्यापीठ कायदा तयार झालेला होता तर तो सर्क्युलेट केला आणि प्रचंड प्रतिसाद 5ही जिल्ह्यांमधून नुकत्याच झालेल्या त्या सिनेटच्या इलेक्शनमध्ये सुद्धा महिलांचा खूप चांगला प्रतिसाद होता जो आजही आहे. आणि म्हणून महिला संघटन आपल्या विद्यापीठाचं, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं महिला संघटन बघून आमचे राष्ट्रीय संघटन मंत्री श्री महेंद्रजी कपूर यांनी अखिल भारतीय स्तरावर सुद्धा फक्त उच्च शिक्षणातच नाही तर शालेय शिक्षणापासून सगळीकडे महिलांचं संघटन असावं आणि महिलांची रचना ही तालुक्यापर्यंत आणि युनिट प्रमुखापर्यंत पोहोचलेली आहे. 34, 35, 40 अशी आमची महिलांची तगडी अशी फळी, ज्याला आपण कार्यकारिणी म्हणू, ही प्रत्येकच तालुक्यापर्यंत पोहोचून तयार झालेली आहे. आणि हे महिलांचं काम वाखाणण्यासारखं कामाची स्तुती, कामाची नोंद राष्ट्रीय समितीने सुद्धा घेतली आणि देशभरात सुद्धा अशा प्रकारचं संघटन अमरावती विद्यापीठासारखं असावं आणि ही दखल निश्चितच अमरावती विद्यापीठाच्या शिक्षण मंच आणि आजचं शैक्षिक महासंघ याच्यासाठी फार महत्वपूर्ण आहे. आता महिलांचं एवढं छान संघटन आहे तरी पण प्राचार्य महिला या कॅटेगरीसाठी एकही नॉमिनेशन न येणं याच्याबद्दल तुम्ही काय? आणि संघटनेकडे कुलगुरू पदासाठी सुद्धा कुलगुरू पदासाठी सुद्धा अतिशय तगडा बायोडाटा असलेले महिला प्रतिनिधी आहेत आणि ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. प्राचार्य सुद्धा
भरपूर महिला असताना आणि विशेष म्हणजे इथे ज्या पद्धतीने आता सरांनी नुकतंच सांगितलं की नियमाची पायमल्ली करून इंटरव्ह्यूला जर अप्लिकेशन आले नाही तर ऍडव्हर्टाइजमेंट हा जो एक प्रघात असतो तर अशा पद्धतीने ती सूचना देऊन एक टाइम बाउंड दिला असता आणि पुन्हा अर्ज मागवले असते मार्च ते आज 1 मे म्हणजे असं म्हटल्यास वावगं होणार नाही की या सगळ्या पुरस्कार प्रकरणामध्ये विद्यापीठाने अंग काढूपणा केला असं म्हणायचं की त्यांना ज्यांना ज्यांना द्यायचे होते त्यांचे अर्ज लोक खुश मागून त्यांनाच तो पुरस्कार जाहीर केला हे काही पुरस्काराचं स्वरूप असं नसतं बरं एक थोडासा अजून वादाचा प्रश्न असतो की जेव्हा पुरस्कार घोषित होतात ते दिले जातात तेव्हा ज्यांना पुरस्कार मिळत नाहीत ते आरडाओरड करतात तर असं काही आहे का मतभेद की ज्यांना पुरस्कार दिला गेला आहे आणि ज्यांनी पुरस्काराच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे त्यांच्यामध्ये काही वैयक्तिक वादविवाद आहेत इथे तर हेच नव्हते ना अर्जच नव्हते ना नाही हे अर्ज नसल्याचं प्रकरण प्राचार्य आणि विद्यापीठ अधिकाऱ्यांमध्ये परंतु जे शिक्षक आणि प्राचार्यांमधले जे पुरस्कार आहेत यामध्ये नक्की असं तर होतच असतं आणि हे होऊ नये म्हणूनच गुणात्मक आणि क्वालिटेटिव्ह म्हणजे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह असे दोन्ही प्रकारची इव्हॅल्युएशन व्हावे म्हणून समिती आहे समितीला निकषच घालून दिले समिती स्वतःच्या मनाने काहीच करू शकत नाही बिकॉज दिस इज रेग्युलेशन ह्या रेग्युलेशनच्या बाहेर जाऊन कुणालाच काम करता येत नाही म्हणून यात सरळ सरळ दिलं की 15 मुद्द्यांमधलं काम त्याचे डॉक्युमेंट्स त्याला मार्किंग आणि पहिल्या नंबरवर येणाऱ्याला पुरस्कार मग हे जर आपण असं स्ट्रिक्टली त्याला फॉलो करतो म्हटलं तर कुणावर अन्याय झाल्याचं म्हणू शकत नाही कारण काय की तुमच्यापेक्षा जास्त मार्क असलेल्याला पुरस्कार दिला गेला म्हणजे समितीवर आक्षेप येत नाही आणि मला पण वाईट वाटणार नाही मला जर पुरस्कार मिळाला नाही तर माझ्यापेक्षा जास्त मार्क कोणाला तरी त्यातून रिफ्लेक्ट होते आणि हे असं जर झालं तर ओरडायला कोणाला चान्स मिळत नाही आणि म्हणून असंच व्हावं यासाठीच ती रचना पण होती पण त्या रचनेला तोडण्याचं काम जे होते ना आणि खरोखर जर असे अर्जदार असतील ज्यांचं काम जिनाईन होतं आणि त्यांना डावललं गेलं तर निश्चितच दुखावले जातीलच ना आणि अशा तक्रारी आहेत आता त्याची पण चौकशी झाल्यानंतर ते प्रकरण पुढे येतीलच बरं सध्या विद्यापीठाने याच्यावर काय ऍक्शन घेतलेली आहे म्हणजे तुम्ही ऍज ऑन टुडे ऍक्शन फक्त एवढीच आहे की मान्य कुलगुरूंनी दिलेलं आश्वासन आम्ही याची चौकशी करू तेवढंच जसं एवढं फक्त त्यांच्याकडून आश्वासन प्राप्त झालेलं आहे इथे आता थांबू आपण तुमच्या पुरस्काराविषयी तर हा होता अमरावती विद्यापीठाचा सेवा गौरव पुरस्कार जो वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला आहे तज्ज्ञांनी आपल्याला त्याच्यावर जे काही आक्षेप आलेले होते त्याबद्दलचे अगदी बारीक सारीक विषय इथे सांगितलेले आहे नक्कीच पुढच्या वर्षी विद्यापीठाकडून त्याच्यामध्ये सुधारणा होतील अशी अपेक्षा एक सामान्य नागरिक म्हणून आपण करूया ती हरकत नाही सर तुम्ही मला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मंडल न्यूजला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद